नमस्कार, मी मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्यापासून कुरकुरीत अशी भजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। या मिक्सर जार मध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा लहानसा तुकडा, त्याचबरोबर 5-7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला ओवा घालायचे। आता हे आपण मिक्सर मधून बारीक असं वाटून घेऊया। इथे आपला वाटण तयार झालेलं आहे। आता दुधी भोपळ्याची भजी करण्यासाठी इथे मी दुधी घेतलेलं आहे। त्या दुधीचे वरचे साल मी काढून घेतलेले आहे। आता इथे मी किसणी घेतलेली आणि मोठ्या किसणीच्या साहाय्याने मी आता इथे मोठं किसून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं किसून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तसेच वाटून घेतलेले आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची। आता आपण जेवढी केलेली ते सर्व घालायचे। आता आपल्याला इथे मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा, तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता इथे भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घालायचे। त्याचबरोबर इथे बेसन पिठाचा वापर करायचा। इथे मी जवळजवळ 4 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे। जास्त चोळून घ्यायचं नाही, नाहीतर ह्याला पाणी सुटतं। तर आता आपण हलकसं ह्याला मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। तर आता आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे। गॅसवरती तेल ऑलरेडी मी तापायला ठेवलेलं आहे आणि आता तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन गोल आकार देऊन ही भजी आपल्याला तेलात सोडायची आहे आणि मस्त अशी आपल्याला मध्यम आचेवरती ही खरपूस सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे। कढईमध्ये बसतील तितकी आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची आहेत। कढईमध्ये भजी सोडल्या लगेच आपल्याला ही भजी पलटून घ्यायची नाही। साधारण 2 ते 3 मिनिटभर नंतरच आपल्याला ही भजी पलटून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता भजी छान अशी लालसर व्हायला लागलेले आहेत। अगदी हलक्या हाताने आता आपल्याला ही पलटून घ्यायची आणि चारी बाजूनी खरपूस सोनेरी रंगावरती आता आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आणि गॅसची फ्लेम इथे मी मध्यमच ठेवलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत अशी आपली दुधी भोपळ्याची भजी तयार आहेत। आता आपण काढून घेऊया आणि बाकीची सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता चविष्ट आणि कुरकुरीत अशी आपली दुधी भोपळ्याची भजी तयार आहे। मस्त होते। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।